नमस्कार मित्रांनो, एक नवीन योजना आलेली आहे। ही योजना खूप उपयुक्त योजना आहे। ह्या योजनेमुळे आपल्याला आर्थिक मदत पण होणार आहे। तर मित्रांनो, काय आहे ही योजना पाहूया। जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, स्टार्ट करूया व्हिडिओला। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर करण्यात आली होती। लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील लागू होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे। राज्य सरकारकडून नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती। या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना एका वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। याचा राज्य शासनाकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे। आता उज्ज्वला योजनेतील 52.16 लाख लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता काय आणि या योजनेच्या लाभासाठी निकष काय आहेत ते जाणून घेऊया। मित्रांनो, केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना आता प्रत्येक वर्षाला 3 LPG गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे। या योजनेच्या निकषही निश्चित करण्यात आले असून बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत। मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेची पात्रता काय आहे हे जाणून घेऊया। मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे। नंबर 2, सध्या महाराष्ट्रातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। नंबर 3, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असतील। नंबर 4, एका कुटुंबात रेशन कार्डनुसार फक्त एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल। मित्रांनो, आता या योजनेत कुणाला किती पैसे मिळणार आहेत हे जाणून घेऊया। मित्रांनो, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत केले जाते। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 मोफत गॅस सिलेंडरचे वाटपही तेल कंपन्यांमार्फत केले जाणार आहे। नंबर 2, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाशिवाय राज्य सरकारकडून 530 रुपये प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। नंबर 3, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 830 रुपये किंवा जिल्हानिहाय सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जातील। मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच दररोज नवीन योजनांच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा। धन्यवाद।